नमस्कार मित्रांनो, आज आम्ही राजगडला ट्रेकिंगसाठी चाललो आहे. राशीनमधनं राजगड येते आणि ते पण मोटरसायकलवर. गणपती बाप्पा मोरया. थंडीच्या वातावरणात यवतमध्ये सध्या आम्ही पोचलो आहे. तर हा 4 बनवा. आमचे मित्र बा आता काही थंडीने का काढले आहेत, त्यांनी तर काय स्वेटर पण आणले नाही. 2 जणांनी एक जण मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. गल पे सवार है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों. इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. मेरा फलसफा कंधे पे मेरा बसता चला, मैं ले चला. माझ्या गाडीला गेअर काढून गेलो यार. पहिल्या गाडीच्या गेअरवर सगळं गाडी चढा नाही. इलाही मेरा जी आए आए. शाईन आणि माझी डिलक्स लय डेंजर आवाज काढले. तर गाडी पूर्ण असा रोड होता. गाड्या उचलत होत्या समोरनं, गाड्या थांबून आणले ते 2-4 व्हिडिओ काढले त्यातनं. पण शो जो नजारा आहे आता तुम्ही जे बघणार आहे का नजारा, तर इकडे बघ, इकडे मी काय म्हणतो ते ऐक. हो, आपण इमानदारीने वरती जातो, टेन्शन घेऊ नको. माणसाक मध्ये बस फक्त. हो, 50ची बाटली देतो तुला वरती गेला. वरती 50 रुपयाला एक बॉटल आहे म्हणून खालनंच आम्ही 20 रुपयाची एक बॉटल घेतले ते. 20 रुपयाला आणि वर एक बाटली 50 रुपयाला. हा बघ की वरती लय महाग बाटलं, त्यामुळं खालीच घेतलं ते. एक बॉक्स घेतलाय जवळपास. चालू करणार आहे ट्रॅक. वाटाणा नाही ती काही कसं म्हणतो, लय त्रास होतोय. आपल्याला नाही त्रास होतो, आपण रोज रनिंगची मुलं आहेत, पोलीस भरतीची मुलं आहेत. पण ही नवीन मुलं आहेत, वाचनाची मुलं आहेत. तर काही अनुभव नसल्यामुळं
मुलांना थोडासा त्रास होतोय, पण शेवट आम्ही जाणार वर 100% जाणार. एक जण म्हणला आम्हाला की म्हणला तुम्हाला काट्या घ्यायच्या का, जोश में होश खो बैठे हम, और हमने बोले नहीं हमारे मांडिया में दम है. तो बोले तुम्हारे मांडिया दम है तो जाओ. तो देखो कैसा दम निकला. त्याला म्हणतात जुगाड. बळच लाकूड मोडून घेतलंय, सवऱ्या पण पेटलाय, खंड्यालाही पेटलाय. खंड्या लाकडाने लय तुला आनंद झालाय दिसतंय. या लाकडं चांगली तिला का हो, जाऊन द्या. आधीची माणसं कशी येत असतील रित्यावर. ट्रेक चालू झालेला 15 मिनटं झाले, पण जो एक्साइटमेंट ती मुलांच्या चेहऱ्यावर ती धावाधावी उतरत चालली आहे. कारण की ट्रेकच इतका खतरनाक आहे. समोर जर बघताना तर पायरी नावाची वस्तूच नाही, सगळा नसता दगडाने ट्रॅक आहे. अरे काय रोड आहे, काय रोड आहे, क्वालिटी रोड आहे, जीव घेणार रोड आहे. 15 मिनिटं झालं चढतो, पण आता असं वाटतं जणू डायरेक्ट स्वर्गातच जातो. हो वरती स्वर्गच आहे, पण त्या स्वर्गात परत येते जमन यायला खाली यायला वरनं खाली यायला बाई. मस्त मध्ये चेहरा. अरे देवा, अशी कुचामल्यात ना पोर. असला रोड राजगडला जायचंय, पण ते का अजून तेवढंच वर राहिले. चढ कसं वाटतं तुला एवढं झालं, आणि ट्रॅक मधला रस्ता. ओमेचा चेहरा अजून पण तेज आहे, पण आमचा मित्र धोंडे खूपच जमलेला असून आणि एनर्जी मॅन खंडाकडे अजून ताटपणे ही ताट लाकूड घेऊन सुंदर प्रकारे चलत आहेत. त्यांना काय लाकूड गावलं नाही, त्यामुळे आता चालल्यात बळबळ. चला पुढचा ट्रॅक बघू कसा आहे कसा नाही. खूपच आनंद होणार आहे. थोडाच वेळा वरतीच वातावरण जे बघायसारखे कुठंच नाही. मस्त वातावरण झालं. हो 100% मटर गश्ती फायनल मित्रांनो, सड़क में गडाच्या वरच्या पार्टवर आलो. एक पार्टवर ओले गिरे सुलगते से सड़क में छतरी न थी बगल में आया ही ना अकल में के भागे हम या भीगे हम अकड़ में तो सोचा फिर गीला हुआ है जो सुखाना हो चाहे जनाना या मर्दाना हो अटेंशन का नया पासा फिर दे फायनली मित्रांनो आला पायी दरवाजापाशी. मुझे चित्र पासा मांडलेला आहे. जिंदगी का नया पासा फिर दे गई झांसा भाई मुझे फांसा चिरकुट जिंदगी यू नो. गडावर आलो, झाले फोटोशूट चालू. काढायचं ना 100% फोटो काढू. होय सौरभ, आता कसं वाटतंय तुला? एकदम फ्रेश फ्रेश. तू ही है वो जिससे छत्रपती शिवाजी महाराज की. तू है लैला श्री सोनी जूलियट सुन लो मुझको ढूंढो ना जंगल बेले में वो साथ पे हूँ.
आपणही न ये सनाना न मर्दाना हो पकडताना है चला शिवाजी महाराजांचा इतिहास उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा आनंदच वेगळा. हे रस्ते, हे वातावरण, हे झाडं आणि आमचे 2-3 मित्र. तू ही है वो जिसने खींची मेरी धोती धोती खींची अब तू ढूंढे कहाँ बंदे नाम काबा काशी मैं ट्विटर पे हूँ डीपी मेरी देखो सुन रे सुन बेलिया दिल ने धोखा किल्ल्यावर आल्यापासून वेगळाच आवाज येतोय. तुमसे नाज़नी मेरे होश हवास खो गए हो दिल ने रो रो कहा ये आंखें दिल की जुबान ख्वाब रोज रोज झाडांमधूनच आवाज येतोय. देखे नए हो दिल का भंवर बोले सुन साथिया चुप ना दुपट्टे में तू ओ छलिया रे पुजारी के दिल का बयां होता रहा रोता रहा प्रिय तो फिर डंग 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 चुप टू 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 डाउन टिक टिंग डाउन डंग 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 डाउन 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 डंग डंग डाउन मम 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 डंग 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 सलाम त्या लोकांना ती इथं आली आणि इतका खतरनाक किल्ला बांधला. चारशे मोठं मोठं काम केलं त्याला आंड पाणी समजू नका काय चप्पल घातल्यावर ग्रिप का होतो पाया. शिवकाळी गुफा. रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आएगा दोबारा समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो Every moment now we're having a blast singing oh eh, oh living every day like it's your last singing oh eh, oh living for today letting go of the past singing oh eh, oh give it up everybody sing oh eh, हम सब जो साथ में रहे खुशियाँ सब हाथ में रहे हमसे बस फासले रहे यूं हर तुरंत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहे यूं. सौरभ तुला कसं वाटला राजगड किल्ल्याचा अनुभव पहिल्यांदा तू आलाय किल्ल्यांवरती कसं वाटतंय तुला? भयानक वाटलं पण वरती आल्यावर स्वर्गात आल्यासारखं वाटलं. होय ओम खंडाकडे तुला कसं वाटतंय? अतिशय भारी. आल्यापासून मित्रांना मी नावच ठेवत होतो पण वरती आल्यानंतर मला असं कळालं त्यांनी आणलं ते आपल्यासाठी खूप खूप अशी मोलाची गोष्ट केली त्याच्यामुळे आपण माझ्या मित्रांसाठी अभिमान आहे माझ्या मित्रांचा अभिमान. आय लव्ह यू ओमकार. हो सौरभ. होय ओम तुला कसं वाटतंय किल्ल्याचा कसा व्ह्यू काय बघण्याचा अंदाज तुझा ह्याच्या आधीचा आणि आताचा? सुंदर आहे. हां शिवरायांकडनं बनवल्या गेलेली रचना खूप आवडते मला. त्या काळातली लोकांची कला किती सुंदर होती ते पण इथं बघायला मिळते. मला आनंद होतोय की मी आज राजगड किल्ल्यावरती आलो. माझं स्वप्न होतं राजगड किल्ल्यावर यायचं
मी 2-3 किल्ले केलेत, पण असा खतरनाक ट्रॅक आणि इतका मस्त असा किल्ला पाहिला नव्हता. हा शिवराया तुला पाहिजे का? जर ना जाना ये तूने न जाना ये मंजिल तेरी तेरे है तुझे पाना है मैंने कहा वो सुन ले ज़माना मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो आल्यापासून पाहतोय. हा सदरचा काय अर्थ समजला नाही, कुणाला माहित असलं तर सांगा. चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी सौरवचा एक संघर्ष. ओके डोक्याने थांब तो म्हणतो डोक्याने चालायचं. अरे चला खतरो के खिलाडी. आता पुढचा ट्रॅक कोणता रे? माउंट एव्हरेस्ट.